नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज आहे बाप्पांचा तिसरा दिवस आणि काल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की आम्ही पुण्यामध्ये गेलेलो गणपती पाहण्यासाठी। 5 वाणाचे गणपती केले, खूप छान होतं देखावे वगैरे आणि छान वाटलं। पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे आम्हाला बाकीचं अजून पाहता नाही आलं। मग आम्ही लगेच घरी आलो, तरी 9:30 वाजले होते घरी यायला आम्हाला। तर आज पण मला कामावरता खूप लेट झालं। रायन एकट्यानेच आरती केलेली आणि आज खूप म्हणजे काय झालेलं, गणपती आल्यापासून किंवा याच्या अगोदरपासून घरातली साफसफाई हे ते, त्याच्यामुळे माझे कपडे वगैरे खूप सारे धुवायचे राहिलेले आणि माझ्याकडे मशीन नाही आहे, त्यामुळे मी हातानेच कपडे धुते। तर बघू शकता आज खूप सारे कपडे धुतले तर इकडे टाकले तसे। आणि गॅलरी छोटी माझी, त्याच्यामुळे ज्या झाडांना उन्हाची गरज आहे ते पण ह्याच गॅलरीमध्ये असतात, फक्त एकाच गॅलरीमध्ये ऊन येतं त्याच्यामुळे। आणि शूज पण धुतले, तिकडे एक आहे, इकडे पाठीमागं पण एक शूज ठेवलाय मी। तर हे तर झालं आणि एवढंच नाही आहे, अजून पण खूप सारे कपडे तर पलीकडे त्या दुसऱ्या गॅलरीमध्ये पण टाकलेत मी। म्हटलं आज नाही उद्या कधी ते सुकतील म्हणून। आणि जे डेली यूजचे चप्पल्स वगैरे असतात त्या पण धुवून ठेवलेत, कारण पावसाळा आलाय आणि पावसात खूप चप्पल्स खराब होतात लगेच। आणि इकडे पण पहा तुम्ही, हे पण माझं झाड जे लावले आता ते खूप छान व्हायला लागले मोठं मोठं। आणि आपले बाप्पाचं पण तुम्हाला दाखवते, तुम्ही सकाळी आरती करताना पाहिलंच असेल। तर पुन्हा एकदा पहा आपले बाप्पा किती छान दिसत आहेत। तर चला, आणि मला सर्दी आणि कफ झालं त्याच्यामुळे मला सारखा चहा प्यावायचं वाटतं। तर आता अजून एकदा मी चहा पिणार आहे। घरात लाईट लावत नाही आहे मी, दिवसात तर बंदच असते, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं काळं वगैरे दिसत असेल। तर चला, आणि अजून एकदा चहा करून पिते। आम्हाला दुर्वा भेटत नव्हत्या आणि जिथे माझी जाऊबाई राहते तिथे शेजारी शेती होती। मग आम्ही चालत चालत तिकडे गेलेलो आणि तिथे पण जवळ नव्हतं। मग ते म्हणतात जिथे तुम्हाला बायका दिसतात ना तिथे जा, तिथे असेल खूप दुर्वा, म्हणजे हरळ शेतामध्येच असतात, जिथे पाण्याचं वगैरे प्रमाण जास्त असेल तिथं। मग आम्ही गेलोत आणि खूप सारे तिथून खूप सारे हरळ घेऊन आलोत आम्ही, एक बॅगच घेऊन गेलेलं भरून। आणि खूप सारे तिथं फुलांचे झाडं वगैरे दिसत होते आम्हाला वेगवेगळं, खूप भारी वाटलं। आणि पण मी माझं जो शूट करते तर फोन घेऊन गेले नव्हते, त्याच्यामुळे सगळं मिस झालेलं। जो माझ्याकडे फोन होता त्यांना थोडंफार मी शूट केलं आणि त्याच्यामध्ये पण जास्त पेस वगैरे नाही खराब झाला, तो लगेच हँग पडतो, त्याच्यामुळे एवढं काही शेअर करत नाही। पण एवढं वातावरण छान होतं ना, आम्हाला पाहून खूप भारी वाटलेलं। आणि म्हटलं नंतर नेक्स्ट टाईम कधी आपण जाऊया तिथे, जर आम्हाला त्यांना परमिशन दिली तर। सो आता ती जी हरळ म्हणजे दुर्वा मी घेऊन आलेले आहेत, आमच्याकडे ह्याला हरळ बोलतात, आम्ही शेतात आणायला गेलेलो। तिकडे मी माझा ज्या फोनने शूटिंग करते तो घेऊन गेले नव्हते, दुसरा फोन होता, त्यानं थोडंफार केलेलं तुम्हाला दाखवलं मी। आणि त्याच्याच घरी आल्याच्या नंतर ते सगळं निवडून ठेवतीये आणि स्वयंपाक बनवायचा आहे आणि आरतीला पण जायचंय खाली। तर सुरुवात झालेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला। आणि इकडे बघू शकता, नाही आतमध्ये ठेवलं तर राहू दे, हा आहे संध्याकाळचा बाप्पांचा प्रसाद। सो ले लो, हा इकडे हे करून ठेवलंय आतमध्ये दुर्वा, आणि ते सकाळीच करून ठेवलंय। वाता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी सेंदुराची, कंठे झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती।